नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण परम्युटेशन हे चॅप्टर सुरू केलेलं आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये परम्युटेशनची डेफिनेशन आणि परम्युटेशनशी संबंधित काही थेरम बघितले, ज्यामध्ये प्रामुख्याने परम्युटेशन इज अ ग्रुप विथ रिस्पेक्ट टू बायनरी ऑपरेशन परम्युटेशन मल्टिप्लिकेशन हा रिझल्ट आपण प्रूव्ह केला. त्याच पद्धतीने परम्युटेशनचे काही एक्झाम्पल्स बघितले आणि त्यानंतर आपण बघितलं की सिमेट्रिक ग्रुप S3 हा कसा नॉन ॲबेलियन आणि नॉन सायक्लिक ग्रुप आहे. म्हणजे आपण कंपोजिशन टेबल फाइंड आउट करून S3 हा नॉन ॲबेलियन आणि नॉन सायक्लिक ग्रुप आहे हे प्रूव्ह केलेलं आहे. आता या लेक्चरमध्ये परम्युटेशनशी संबंधित काही डेफिनेशन आणि त्याच्यावरती रिलेटेड एक्झाम्पल्स आपण सुरू करणार आहोत. तर चला मग बघूया काही डेफिनेशन्स आणि एक्झाम्पल्स. यामध्ये प्रामुख्याने पहिली डेफिनेशन आहे सायकल. लेट ए बी एनी सायकल अँड एन बी द सेट ऑफ ऑल परम्युटेशन ऑन सेट ए. देन फॉर सिग्मा बिलॉंग्स टू एन सच दॅट A1 goes A2, A2 goes A3, A3 goes A4, AN goes A1. म्हणजे लास्ट मेंबर पुन्हा A1 ला जाणार. जसं की आपण बऱ्याच वेळेस बघितलं, समजा आता तुमचा हा एलिमेंट A1 आहे, तर A1 ची इमेज सायकलच्या फॉर्म मध्ये मी तुम्हाला दाखवते आहे. A1 A2 A3 ला. त्याच पद्धतीने या पद्धतीने आपण करत गेलो तर AN-1 याची इमेज आहे AN आणि AN हा पुन्हा कुठं जातोय तर A1 ला. म्हणजे ही सायकल सुरू असणार आहे. जसं नोटेशन मध्ये आपण लिहितोय बघा, सिग्मा इज इक्वल टू A1 गोज A2, A1 ची इमेज A2, A2 ची A3, A3 ची A4 अँड लास्ट AN ची इमेज पुन्हा A1. म्हणजे ही कंप्लीट सायकल पुन्हा AN पुन्हा कुठं जातोय तर A1 ला. देन सिग्मा इज कॉल्ड ॲज अ सायकल. फॉर एक्झाम्पल आपण S6 मध्ये बघूया. S6 म्हटलं की आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की हा काय असेल तर 6 एलिमेंट वरती डिफाईन केलेलं परम्युटेशन असेल. मग 1 2 3 4 5 6 ज्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा, 1 गोज 5, देन 5 गोज 4 अँड 4 गोज 1. म्हणजे कंप्लीट झाली बघा. एक कुठे जातोय, एकची इमेज 5, 5 ची इमेज 4 आणि 4 कुठे जातोय पुन्हा 1 ला. 1 5 4. म्हणजे या पद्धतीने आपण ती सायकल दाखविली आहे. 1 गोज 5, 5 गोज 4 अँड 4 गोज अगेन 1. Therefore we write this cycle as 1 goes 5, 5 goes 4. आणि बाकी ठिकाणी सायकल नाहीये बघा. 2 goes 2, 3 goes 3, 6 goes 6. म्हणून आपण 3 एलिमेंट पुन्हा 1 ला रिटर्न होतोय, म्हणून या पद्धतीने सायकल लिहिलेली आहे. त्याच पद्धतीने ए सेट सेकंड एक्झाम्पल, इफ सिग्मा बिलॉंग्स टू ए सेट देन 1 2 3 4 5 6 8 8 सिम्बॉल वरती. आता या ठिकाणी बघा, एक कुठे जातोय 3 ला, 3 6 ला, 6 2 ला, 2 7 ला आणि 7 पुन्हा 1 ला. म्हणजे याचा अर्थ काय की सायकल काय झाली बघा, एक कुठे जातोय तर 3 ला, 3 गोज 6, 6 goes 2, 2 goes 7 अँड 7 goes 1. म्हणजे 1 3 6 2 7, 1 3 6 2 7 ही आहे आपली सायकल. या पद्धतीने परम्युटेशन मध्ये सायकल ही डिफाईन केली जाते. जसं तुम्ही ग्राफ थेरीमध्ये पण पाहिलेलं आहे की ती फिगर क्लोज असते. म्हणजे सिम्बॉल पुन्हा लास्ट सिम्बॉल पुन्हा 1 ला येतं. मग आता पुढची डेफिनेशन आहे लेंथ ऑफ सायकल. मग लेंथ ऑफ सायकल म्हणजे काय, द नंबर ऑफ एलिमेंट इन द सायकल इज नोन ॲज अ लेंथ ऑफ सायकल. बघा मागच्या याच्यामध्ये किती एलिमेंट होते सायकलमध्ये, 1 2 3, म्हणून ह्या सायकलची लेंथ आहे 3. इथं किती आहे, 1 2 3 4 5, म्हणून सेकंड एक्झाम्पल मध्ये सायकलची लेंथ आहे 5.
S8 मध्ये सायकलची लेंथ आहे 5. आता पुढे बघा, लेट सिग्मा इज इक्वल टू 1 गोज 5, 5 गोज 4 अँड 4 गोज 1 ही सायकल आहे. तर सिग्मा इन्व्हर्स आपण फाइंड आउट करू. आता सिग्मा इन्व्हर्स तुम्हाला सांगितलंय मी कसं लिहायचं, त्याला उलट करायचं, किंवा अजून तुम्ही कसं लिहू शकतात सिग्मा इन्व्हर्स. तर बघा, या ठिकाणी मी उलट लिहिते बघा, 1 4 1 4 2 2 3 3 त्यानंतर 4 खालून बघायचं, उलट लिहितो ना आपण, 4 5 त्यानंतर 6 6 6 6 त्यानंतर आहे 6 पर्यंतच गेलो होतो आपण. म्हणजे याचा अर्थ काय, सिग्मा इन्व्हर्सची सायकल काय बघा, 1 गोज 4 4 goes 5 and 5 goes 1. तर 5 राहिला होता आपला, 5 goes again 1. म्हणजे या ठिकाणी तुमची सायकल कंप्लीट झाली, म्हणजे 1 4 5. आणि ही काय होती तुमची 1 5 4. याचा अर्थ काय झाला की नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सिग्मा अँड सिग्मा इन्व्हर्स आर सेम, देअरफॉर लेंथ ऑफ सायकल of sigma inverse is also 3. Means you conclude that inverse of cycle is cycle of sync and cycle of are of same length. This is length of inverse of cycle and original cycle is of same length. Next definition, disjoint cycle. सिमिलर डिसजॉईंट सेटचाच कन्सेप्ट इथं तुम्ही बघू शकतात की डिसजॉईंट म्हणजे एकही सिम्बॉल सारखा नसणे. द टू सायकल्स आर सेड टू बी डिसजॉईंट इफ दे हॅव नो सिम्बॉल इज कॉमन इन बोथ. दोन सायकलमध्ये जर सेम सिम्बॉल नसेल तर त्या डिसजॉईंट सायकल म्हटल्या जातात. जसं इथं मी सायकल फाइंड आउट करते बघा, 1 गोज 3 3 गोज 6 6 गोज 2 1 3 3 कुठं जातोय 6 ला, 6 कुठं जातोय 2 ला, आणि 2 कुठं जातोय 7 ला, आणि 7 कुठं 1 ला. मग ही झाली पहिली सायकल. त्यानंतर पुढची सायकल आहे बघा, आता याच्यातले एलिमेंट कोणते कोणते कव्हर झालेले, 1 2 3 6 आणि 7, म्हणजे 4 राहिलेला आहे. 4 गोज 4 अँड 5 गोज 5. जर तुम्हाला या ठिकाणी हे लिहिताना 4 गोज 5 अँड 5 गोज 4 या पद्धतीने लिहिलेले आहे बघा, 4 गोज 5 5 गोज 4. तर या काय आहे तर डिसजॉईंट सायकल आहे, कारण दोघांमध्ये एकही सिम्बॉल कॉमन नाही. याच्यात 1 3 6 2 7 आहे, याच्यामध्ये 4 आणि 5 आहे. म्हणजे these are the two disjoint cycle. Now let us move to the next theorem, that is every permutation of finite set is product of disjoint cycle. Let us understand this theorem first. Every permutation of finite set is product of disjoint cycle. म्हणजे कोणत्याही फायनाईट सेटचं परम्युटेशन जे येते कशा पद्धतीने लिहिता येते, प्रोडक्ट ऑफ डिसजॉईंट सायकल. जसं फॉर एक्झाम्पल, आता वरच्या एक्झाम्पलचा विचार करा की हे तुमचं परम्युटेशन आहे, तर हे परम्युटेशन मी कसं लिहिलं, प्रोडक्ट ऑफ डिसजॉईंट सायकल. ही सायकल आणि ही सायकल यांचं ते मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे लिहिताना मी पुन्हा 1 to 8 लिहेल, 1 to 8 लिहेल, आणि दोघांचं जर मल्टिप्लिकेशन काढलं तर पुन्हा सिग्माच आपल्याला मिळत असतो. आपण पुढे काही एक्झाम्पल बघणार आहोत. म्हणून थेरमचं स्टेटमेंट आहे की प्रत्येक परम्युटेशन हा कसा एक्सप्रेस करता येतो, प्रोडक्ट ऑफ डिसजॉईंट सायकल. तर या पद्धतीने आपण स्टेटमेंट समजून घेतला. आता आपण त्याचं प्रूफ सुद्धा बघूया. स्टेटमेंट आपण समजून घेतलेलं आहे, आता आपण प्रूफ कडे वळूया. लेट ए इज अ फायनाईट सेट अँड सिग्मा बिलॉंग्स टू एस ए. एक परम्युटेशन घेतला आपण एस ए, म्हणजे ए सेटवर डिफाईन केलेलं आहे, म्हणून लिहिताना आपण लिहिले सिग्मा बिलॉंग्स टू एस ए. दॅट इज एस ए इज अ, सिग्मा इज अ permutation. As by definition of permutation,
sigma, if sigma is a permutation, then sigma is a 1 1 and onto function. 1 1 and onto function on A. Let us starting from the first symbol in A. In the set, let 1 be the first symbol in A and consider the set. कन्सिडर करू आपण, पहिला एलिमेंट घेऊ आणि हा सेट कन्सिडर केला. 1 1 इंटू सिग्मा, 1 इंटू सिग्मा स्क्वेअर, 1 इंटू सिग्मा क्यूब, या पद्धतीने आपण हा सेट लिहिला, त्यातला एक नंबर दिलं. त्यानंतर याच पद्धतीने 1 इंटू सिग्मा रेस टू एन सुद्धा सिग्मा ए मध्ये असणारे फॉर ऑल नॅचरल नंबर एन. सिन्स ए इज अ फायनाइट, द नंबर ऑफ मेंबर्स इन द सेट 1 इज रिपीटेड. म्हणजे जरी तो आपण सेटमध्ये खूप वेळेस तो आलेला असेल तरी 1 हा काय असेल, फायनाइट असल्यामुळे 1 रिपीट होईल. कन्सिडर आर बी द लिस्ट पॉझिटिव्ह नंबर सच दॅट 1 इंटू सिग्मा रेस टू आर इक्वल टू 1. देअरफॉर 1 इंटू सिग्मा, 1 इंटू सिग्मा स्क्वेअर हे सगळे काय असतील तर सायकल असेल. इफ फॉर सम सिम्बॉल आय इट इज नॉट अ सायकल, म्हणजे समजा आय हा सायकल मध्ये नसेल तर एक नवीन परम्युटेशन आहे. समजा आपल्याकडं आय सिग्मा स्क्वेअर इज अ न्यू सेट प्रोसिडिंग ॲज अबाव वी गेट अनदर सायकल. मग अशाच पद्धतीने वरच्याच पद्धतीने आपण केलं तर आपल्याला ही दुसरी सायकल मिळते. कंटिन्यू इन दिस वे अप टू ऑल मेंबर्स ऑफ ए आर ॲब्सॉर्ब इन सम सायकल. म्हणजे जोपर्यंत आपल्या ओरिजिनल परम्युटेशन मधले सगळे मेंबर ॲब्सॉर्ब होत नाही सिम्बॉल, तोपर्यंत आपण हे करतच राहणार. आणि ऑब्विसली जो मेंबर पहिल्या सायकलमध्ये कव्हर झालाय तो दुसऱ्या याच्यात नसेल, जो दुसऱ्यात असेल तो तिसऱ्यात नसेल, आणि ह्या सगळ्या काय असतील तर डिसजॉईंट असेल. अँड देअरफॉर वी गेट ऑल सायकल्स इन सिग्मा अँड दीज आर द डिसजॉईंट सायकल अँड प्रोडक्ट ऑफ ऑल डिसजॉईंट सायकल इज ऑब्वियसली सिग्मा. बघा आता मी पुन्हा तुम्हाला ह्या एक्झाम्पल मध्ये समजवते हा थेरम. समजा मी एक सिम्बॉल घेतला, पहिला 1 पासून सुरू केलं, तर मी काय करते 1 इंटू 3, 3 इंटू 3 गोज 6, 6 गोज, या पद्धतीने आपण सायकल लिहिली. मग आता मी काय म्हणते प्रूफ मध्ये की जो सिम्बॉल माझा ही पहिली सायकल झाली, जो सिम्बॉल माझा कव्हर झालेला नाहीये. आता याच्यातला कव्हर न झालेला कोणता होता, 1 होता, 2 होता, 3 होता, ऑब्विसली पुढचा होता 4 आणि 5. तर 4 आणि 5 हे आपण 4 पासून नवीन सायकल रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला आणि फाइंड आउट करण्यात केली, आणि या पद्धतीने आपल्याला नवीन सायकल मिळाली. मग जर आपल्याला अजून एखादी सिम्बॉल राहिली असते याच्यामध्ये 9 10 11 12, तर आपण अजून पुन्हा पुढची सायकल केली असती. तर या पद्धतीने आपण म्हटलेलं आहे की जोपर्यंत सगळे मेंबर कव्हर होत नाही दिलेल्या सेटचे तोपर्यंत आपण करत राहू. आणि आपण म्हटलेलं आहे की हे सगळे कसे असणार आहे तर डिसजॉईंट, म्हणजे एक पण एलिमेंट त्यांच्यामध्ये कॉमन नाहीये, आणि म्हणून तो आपल्याला लिहिता येतोय प्रोडक्ट ऑफ डिसजॉईंट सायकल. Note that the cycle in a permutation are commutative when take a product of all cycle. म्हणजे जेव्हा तुम्ही सर्व सायकलचा प्रोडक्ट करणार त्यावेळेस ते कॉम्युटेटिव्हिटी सॅटिस्फाय करेल. आता पुढची डेफिनेशन आहे, महत्वाचे डेफिनेशन आहे सर्व. या सगळ्या डेफिनेशन लक्षात ठेवा, म्हणजे पुढे आपल्याला एक्झाम्पल सोडवताना यांची मदत होते. अ सायकल ऑफ लेंथ 2 इज नोन ॲज अ ट्रान्सपोर्टेशन. आता लेंथ म्हणजे काय, नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सायकल, आणि जर त्याच्यामध्ये फक्त 2 एलिमेंट असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे, ट्रान्सपोजिशन. इफ आय जे इज अ ट्रान्सपोजिशन देन आय इंटू जे स्क्वेअर इज आयडेंटिटी परम्युटेशन. If any cycle sigma is of length n, then sigma raised to n is identity permutation. म्हणजे याचा अर्थ काय की सायकलची लेंथ जेवढी असेल, जसं की इथं सायकलची लेंथ किती घेतली मी 2, तर आय इंटू जे स्क्वेअर 2 आहे म्हणून त्याचे रेस टू 2 हे आयडेंटिटी परम्युटेशन तुम्हाला मिळेल. जसं फॉर एक्झाम्पल बघा, आता इथे 4 5 आहे. आता मी 4 5 म्हणजे काय, तर या ठिकाणी मी घेणार आहे ट्रान्सपोजिशन 4 गोज 5, 5 गोज 4, आणि इंटू पुन्हा तोच 2 एलिमेंट आहे ना, 4 गोज 5, 5 गोज 4.
तर आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलंय की परम्युटेशन मल्टिप्लिकेशन कसं करायचं. 4 goes 5, 5 goes 4, therefore 4 goes 4, 5 goes 4, 4 goes 5 goes 4 and 4 goes 5, therefore 5 goes 5. आणि याला आपण काय म्हणतो, ऑब्वियसली आयडेंटिटी परम्युटेशन. म्हणजे तुम्हाला काय मिळालं की दोनच एलिमेंट होते त्याच्यामध्ये, आय आणि जे, म्हणजे 4 आणि 5. तर त्याचा स्क्वेअर तुम्हाला काय मिळेल, आयडेंटिटी परम्युटेशन. म्हणजे याचा अर्थ याच्यावरून तुम्ही काय नोट करू शकतात की या सायकलची लेंथ किती, 1 2 3 4 5. तर याच्या 5व्या पॉवरला तुम्हाला आयडेंटिटी परम्युटेशन मिळेल. म्हणून म्हटलेलं आहे बघा, इफ एनी सायकल सिग्मा इज ऑफ लेंथ एन, देन सिग्मा रेस टू एन इज अ आयडेंटिटी परम्युटेशन. अगेन सिग्मा रेस टू 2n इज ऑल्सो आयडेंटिटी परम्युटेशन. फॉर एक्झाम्पल बघा, आता मागे तर मी दाखवलंच तुम्हाला, परत पुन्हा एक एक्झाम्पलद्वारे आपण समजून घेऊ. सिग्मा आहे, ही सायकल आहे 7 इन S7, म्हणजे 7 मेंबर याच्यामध्ये आहे. 1 3 4 6, म्हणजे 1 goes 3, 3 goes 4 आणि 4 goes 6, 4 goes 6 आणि 6 पुन्हा सायकल आहे म्हटल्यावरती 6 goes पुन्हा 1. मग राहिलेले एलिमेंट कोणते, तर 2, म्हणून 2 ची इमेज 2 घ्यायची. 5 राहिला आहे, 5 ची इमेज 5 आणि 7 S7 मध्ये म्हटलंय म्हणून 7 घेतला, 7 ची इमेज 7. मग आता मी सिग्मा स्क्वेअर काढते. प्रोडक्ट कसा काढायचा हे मी शिकवलंय आता तुम्हाला. 1 goes 3, 3 goes 4, म्हणून 1 goes 4, 2 goes 2, 2 goes 2, 3 goes 4, 4 goes 6. इकडून बघून झालं की इकडं बघायचं. 3ची इमेज 4, 4ची इमेज 6, म्हणजे फायनली 3ची इमेज 6, 4ची इमेज 6. कसं करायचं, 4ची इमेज 6 पहिल्या परम्युटेशन मध्ये, आणि इकडं 6ची इमेज 1, म्हणजे याचा अर्थ 4ची इमेज काय लिहायची आपण, 1. 5ची 5च आहे, 6ची 1 आणि 1ची 3, म्हणून 6ची फायनली 3, 7ची इमेज 7. हा काढला आपण सिग्मा स्क्वेअर. आता आपण काढूया सिग्मा क्यूब. सिग्मा क्यूब काढा, म्हणजे सिग्मा स्क्वेअर इंटू सिग्मा इंटू सिग्मा. सिग्मा स्क्वेअर पण काढलेला आहे बघा तुम्ही, इंटू सिग्मा करा, म्हणजे 1 goes 4, 4 goes 6, म्हणजे फायनली 1 goes 6. बघा, 1 goes 6. त्यानंतर इथं मी तुम्हाला सिग्मा क्यूब काढून दाखवते, कारण एलिमेंट आपल्याला इथं बघायला सोपे होतील. 1 2 3 4 5 6 आणि 7. आता बघा, 1 goes 4 and 4 goes 6, therefore 1 goes 6. 2 goes 2, 2 goes 2, 3 goes 6 and 6 goes 1, 4 goes 1 and 1 goes 3. Then 5 goes 5, 5 goes 5, 6 goes 3 and 3 goes 4, therefore 6 goes 4, 7 goes 7, 6 2 1 3 5 4 7, 6 2 1 3 5 4 7. या पद्धतीने सिग्मा रेस टू 3 काढला. त्याच पद्धतीने सिग्मा रेस टू 4 काढूया, म्हणजे सिग्मा क्यूब इंटू पुन्हा सिग्मा. आता सिग्मा रेस टू 4 पण बघा, मी तुम्हाला या ठिकाणी पुन्हा तो काढून दाखवते. सिग्मा रेस टू 4 किती एलिमेंट आहे, 1 2 3 4 5 6 आणि 7. आता सिग्मा क्यूब आहे, सिग्मा आहे आपल्याकडं. 1 goes 6, 6 goes 1, 2 goes 2, 2 goes 2, 3 goes 1, 1 goes 3, 4 goes 3 and 3 goes 4, therefore 4 goes 4, 5 goes 5 in both.
6 goes 4 and 4 goes 6. Therefore 6 goes 6. 7 goes 7, 7 goes 7. This is what? This is your identity permutation. And you can observe here the number of elements in this cycle are 4, and therefore we get sigma raised to 4 equal to identity permutation. Now let us understand the next definition, that is even permutation. A permutation is said to be even if it is expressed as a product of even number of transposition. म्हणजे जर समजा परम्युटेशन, एखादे परम्युटेशन तुम्ही प्रोडक्ट ऑफ इव्हन नंबर ऑफ ट्रान्सपोजिशन मध्ये लिहू शकत असाल तर त्याला आपण इव्हन परम्युटेशन म्हणतो. जसं की ही तुमची सायकल आहे. आता मी हिला प्रोडक्ट ऑफ ट्रान्सपोजिशन, ट्रान्सपोजिशन म्हणजे काय? अ सायकल ऑफ लेंथ 2 ज्याच्यामध्ये 2च एलिमेंट असतात त्याला आपण ट्रान्सपोजिशन म्हणतो. अशी सायकल जिच्यात 2 एलिमेंट आहे. मग आता कसं लिहिणार बघा आपण, 1 3 कसं करायचं तिला, 1 3 1 4 1 6 आणि 1 7. मग आता हे लिहिले आपण ट्रान्सपोजिशन. यांची संख्या किती आहे? 1 2 3 आणि 4 आहे, म्हणून हे परम्युटेशन काय झालं तर इव्हन. त्याच पद्धतीने ऑड परम्युटेशन म्हणजे काय? अ परम्युटेशन इज सेड टू बी ऑड इफ इट कॅन बी एक्सप्रेस एज प्रोडक्ट ऑफ ऑड नंबर ऑफ ट्रान्सपोजिशन. म्हणजे इथे जसे 4 होते म्हणजे इव्हन नंबर होता तसा तिथे ऑड असेल. फॉर एक्झाम्पल बघा, सिग्मा इक्वल टू 1 3 4 6. मग आपण याला कसं लिहिलं बघा, 1 3 1 4 1 6. किती परम्युटेशन आहे? आता हे ट्रान्सपोजिशनच्या फॉर्म मध्ये लिहिलं. आता हे किती परम्युटेशनची संख्या आहे आपले ट्रान्सपोजिशनची? ट्रान्सपोजिशन म्हणजे काय? सायकल ऑफ लेंथ 2. मग आता ही आपली काय आहे? हे आपण ट्रान्सपोजिशनचं प्रोडक्ट ऑफ ट्रान्सपोजिशन लिहिलं. ऍक्च्युली हे ट्रान्सपोजिशन नाही तर हे काय लिहायला पाहिजे आपण? प्रोडक्ट ऑफ ट्रान्सपोजिशन. किती इथे? 1 2 आणि 3 म्हणजे नंबर ऑफ ट्रान्सपोजिशन आर 3. म्हणून गिव्हन परम्युटेशन इज ऑड. 3 आले, 3 हा ऑड नंबर आहे म्हणून परम्युटेशन काय झालं तर ऑड झालं. आता रिमार्क लक्षात ठेवण्यासारखे, कारण पुढे आपल्याला थेरम मध्ये हे रिमार्क उपयोगी पडणार आहे. एव्हरी सायकल कॅन बी रिटन ॲज, प्रत्येक सायकल कॅन बी रिटन ॲज प्रोडक्ट ऑफ ट्रान्सपोजिशन इन डिफरंट वेज. प्रत्येक सायकल आपल्याला प्रोडक्ट ऑफ ट्रान्सपोजिशनच्या फॉर्म मध्ये, वेगवेगळ्या ट्रान्सपोजिशनच्या फॉर्म मध्ये लिहिता येते. बट एव्हरी टाइम, पण प्रत्येक वेळी तुम्ही कसंही ट्रान्सपोजिशन लिहा, नंबर ऑफ ट्रान्सपोजिशन इन द प्रोडक्ट विल बी सेम. ट्रान्सपोजिशनची संख्या ही सेम असेल. त्यानंतर सेकंड रिमार्क, इफ एव्हरी परम्युटेशन इज अ प्रोडक्ट ऑफ डिसजॉइंट सायकल. म्हणजेच त्यांच्या आपण बघितलं मागच्या याच्यामध्ये की आपल्याला वेगवेगळ्या सायकलच्या प्रोडक्टमध्ये परम्युटेशन लिहिता येतं. अँड एव्हरी सायकल इज प्रोडक्ट ऑफ फिक्स नंबर ऑफ ट्रान्सपोजिशन. आणि प्रत्येक सायकल ही फिक्स नंबर ऑफ ट्रान्सपोजिशन लिहिता येईल. म्हणजे असं नाही की मी सायकल घेतली तर मला ती 3 नंबर ऑफ ट्रान्सपोजिशनच्या प्रोडक्टमध्ये लिहिता येईल आणि एखाद्या विद्यार्थ्याला 4 नंबर. प्रत्येकासाठी ती सेम नंबर ऑफ ट्रान्सपोजिशन असेल. हेन्स एव्हरी परम्युटेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ फिक्स नंबर ऑफ ट्रान्सपोजिशन. थँक्यू. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण या याच्यामध्ये काय बघितलं तर आपण परम्युटेशन मध्ये किती एलिमेंट असतात, सायकल म्हणजे काय, इव्हन परम्युटेशन काय, ऑड परम्युटेशन काय, आणि सिग्मा आणि सिग्मा इन्व्हर्स हे सेम लेंथ, यांची लेंथ सारखीच असते. त्याच पद्धतीने सिग्मा आणि सिग्मा इन्व्हर्स यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला आयडेंटिटी परम्युटेशन मिळते. सिग्मा मध्ये जितके एलिमेंट असतात, सायकलची लेंथ जितकी असते तितकी पॉवरला आपल्याला आयडेंटिटी परम्युटेशन मिळतं. हे सर्व आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलं. जर तुम्हाला या आजच्या लेक्चरमध्ये झालेले एक्झाम्पल किंवा थेअरीमध्ये काही अडचण असेल तर निश्चितच तुम्ही मला या ईमेल आयडी वर किंवा फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.